शहरासह जिल्ह्यातील अवैध डान्स बार प्रकरणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्यांदा सरकारचं लक्ष वेधलं. या प्रकरणी कारवाई करण्याची सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल, असं आश्वासन तालिका अध्यक्ष आमदार समाधान अवताडे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला 24 फेब्रुवारी रोजी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अवैध डान्सबारचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली होती. स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्याचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. तेव्हा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र जिल्ह्यात मोडणीम येथील कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखान्यात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी पुन्हा लक्षवेधी मांडले. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील डान्सबारचा मुद्दा मांडलेला होता. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत याकडे लक्ष वेधलेलं होतं. मंत्र्यांनी तात्काळ कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र नुकतंच एका डान्सबारमध्ये एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं. त्यावर तालिका अध्यक्ष आमदार आवताडे यांनी तातडीनं कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर मंत्री देसाई यांनी या प्रकरणी सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना देण्यात येतील असं आश्वासन दिलं.